जय महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्ट करताना इन्स्पायर्ड ॲक्शन्स कराव्या लागतात. कृती आराखडा बनवावा लागतो आणि हा कृती आराखडा बनवण्यासाठी, इन्स्पायर्ड ॲक्शन करण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी विशिष्ट गुण लागतात, कौशल्य लागतात, क्षमता लागतात स्वतःमध्ये. त्यातील एक महत्त्वपूर्ण क्षमता आहे मित्रांनो, स्वतःची विश्लेषण क्षमता, ॲनालायसिस पॉवर. एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करायला शिकायचं, ॲनालायसिस करायला शिकायचं. एक पुस्तक वाचत होतो की विश्लेषण क्षमता स्वतःमध्ये कशी निर्माण करायची. उपाय काय सांगितलेला माहिती आहे का? तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल. निवडणूक काळातील राजकीय नेत्यांची भाषणं ऐकायची. कोणता नेता काय बोलतोय त्याचा अर्थ लावायचा आणि जनमानसावर त्याचा प्रभाव काय पडतो याचं विश्लेषण स्वतः करायचं आपण. जसे पत्रकार करतात ना, पत्रकार लोकांची विश्लेषण क्षमता भरपूर चांगली असते, तशी आपली निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी हा प्रयोग सांगितलेला आहे. त्यासाठी हे अशा पद्धतीनं स्वतःमध्ये विश्लेषण क्षमता निर्माण करायची. नेत्यांचे शब्द, माणसांवरती पडणारा प्रभाव, माणसांचा त्यांना मिळणारा रिस्पॉन्स, याचं विश्लेषण करायचं आणि त्यातून आपण शिकायचं. आणि ज्यावेळी आपण इन्स्पायर्ड ॲक्शन करत असतो ना, त्यावेळी हे विश्लेषण क्षमता आपल्यामध्ये जी विकसित झालेली असते ना, ती उपयोगी पडते. ज्यावेळी विश्लेषण क्षमता आपली चांगली होते, उदाहरणार्थ पुढच्या 10 वर्षामध्ये मी ज्या क्षेत्रात नोकरी करतो त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे ते आत्ताच हेरता आले पाहिजे, त्यासाठी विश्लेषण क्षमता लागते. ज्यावेळी आपण ह्याचं विश्लेषण करायला लागतो त्यावेळी आपलं स्वतःच एक तर्कशास्त्र निर्माण होतं. तर्क लावायला लागतो आपण. भविष्याचा, इतिहासातील, वर्तमान काळातील जे घटना घडत असतात याचा तर्क लावतो आणि काय घडू शकतं येणाऱ्या काळामध्ये याचा आपण तर्क लावतो. आणि हे तर्कशास्त्र, स्वतःचं निर्माण झालेलं तर्कशास्त्र आहे ना, हे इन्स्पायर्ड ॲक्शन्स करताना कामाला येतं. आपण उदाहरणार्थ नोकरी करत असेल, मी व्यवसाय करत असेल, तर कोणतीही नोकरी, व्यवसाय काय सलग असा चढत्या ह्यानं जात नाही. कधी तर त्याला उतरती काळा येते. ते उतरती काळा येण्यापूर्वीच काय केलं पाहिजे, कधी येऊ शकते, कोणत्या कारणामुळे येऊ शकते, याचं विश्लेषण अगोदरच करायचं 5-10 वर्ष आणि त्यानुसार सगळी प्रिपरेशन करून ठेवायचं. याला म्हणतात स्वतःची ॲनालायसिस क्षमता, विश्लेषण क्षमता निर्माण करणं, त्यातून स्वतःचं तर्कशास्त्र विकसित करणं. आणि ह्या दोन्ही गोष्टी भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज बांधण्यासाठी करायच्या आणि त्या दृष्टीने इन्स्पायर्ड ॲक्शन्स करायच्या. धन्यवाद.